तुम्ही संगमनेरचे लोक फार बोलता की आमच्यावर काही बोलत नाही, आमच्यावर काही बोलत नाही. अरे म्हणजे संगमनेर आणि अकोले भाऊ भाऊ आहेत. म्हणजे तुमचा अभिमान तो आमचा अभिमान, आमचा अभिमान तो तुमचा अभिमान. कारण आपण शेजारी शेजारी राहतो आणि अहिल्यानगरकर आहोत आपण. चला ठीक आहे, आज मी बोलतेच तुमच्यावर. तर आज मला बोलायचंय आपले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्यावर. हे आपल्या संगमनेरचे सुपुत्र आहेत. तुम्ही जर संगमनेरकर असाल तर आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्यांना 25 मे 2026 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि लहानपणी मी स्वतः त्यांचे तमाशे पाहिलेले आहेत, त्यांच्या तमाशाला गेलेले आहे. आणि मला ह्या गोष्टीचा फार अभिमान होतोय की त्या तमाशा कलाक्षेत्रामध्ये प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार भेटला आणि तो भेटला आपल्या संगमनेरमधल्या एका कलावंताला. त्यांनी तब्बल 53 वर्ष ही कला जपली, वाढवली आणि लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणजे त्यांनी गावागावांमध्ये जाऊन मैदानावर, स्टेजवर आपल्या सर्व लोकांना हसवलं आणि विचार करायला लावलं. म्हणजे कला कधीच लपून राहत नाही, तिचा एक ना एक दिवस सन्मान होतच. आणि त्यांच्या मेहनतीची आणि कलेची भारतीय सरकारने दखल घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.